आज आमच्या शाळेमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा केला जात आहे. शाळेतला वरचा वर्ग म्हणजे इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी शिक्षक बनले आहेत. आता आपण त्यांच्याकडूनच त्यांचा अनुभव ऐकूयात. पहा, पहिलीच्या वर्गाला शिकवत आहे श्रेयस. सर, तुमचं नाव काय आहे? श्रेयस साहेब. श्रेयस साहेब. बघा श्रेयस सर, आज आम्ही 5वीच्या विद्यार्थ्यांना सर असं म्हणत आहोत. कितवीला शिकवत आहात सर तुम्ही? पहिली. काय शिकवायला लागलात? कविता. हां, म्हणा बघू मुला. पहिलीचे मुलं, तुम्हाला आज कसं वाटत आहे रे? आज तुमच्या रोजच्या मॅडम नाही आहेत तुम्हाला शिकवायला. 5वीचे तुमचे ताई दादा तुम्हाला शिकवत आहेत. कसं वाटतं रे तुम्हाला? छान वाटतं? कसं शिकवत आहे आज दादा? कसं शिकवत आहे तुम्हाला? छान शिकवायला लागलाय? तुम्हाला समजतंय शिकवलेलं? हां, छान. चालू राहू द्या तुमचं तसं. आता आपण पहिलीच्या विद्यार्थ्यांना विचारला त्यांचा अनुभव. आता आपण दुसरीच्या वर्गाकडे जाऊया. तर दुसरीच्या वर्गामध्ये कोण आहे पाहू? हां, काय नाव आहे आज तुमच्या दोन्ही सरांचं? माझे नाव तानाजी मनोज राठोड सर आहे. माझे नाव आदर्श रमेश पवार सर आहे. छान. काय शिकवताय तुम्ही? मी कविता शिकवत आहे. कविता शिकवत आहे. बरं, छान. दुसरी, आज कसं वाटत आहे तुम्हाला? दोन्ही सर छान शिकवायला लागत का तुम्हाला? बरं, काय शिकवलं तुम्हाला त्यांनी आत्ता? कोणती कविता शिकवली? छान. आत्ताच आपण दुसरीच्या वर्गात जाऊन पाहिलं, तसं आता आपण आलोय तिसरीच्या वर्गात. हा आहे तिसरीचा वर्ग. या तिसरीच्या वर्गात 2 मॅडम आहेत. छान. काय नाव आहे तुमच्या दोघींचं? माझे नाव जयश्री मॅडम. आज जयश्री मॅडम बनलीस तू? ठीक आहे. खरं नाव काय तुझं? आरुषी. आरुषी उमेश पवार. उमेश पवार. छान. आणि मी पल्लवी मॅडम. पल्लवी मॅडम बनलीस? बरं, ठीक आहे. तुझं खरं नाव? नेहा मुकेश. नेहा मुकेश राठोड. छान. काय शिकवताय तुम्ही दोघी? येतात तिसरी 5वा धडा. एकदा गंमत झाली. एकदा त्यांना वाचायला लावणार. तुमच्या पाठीमागे या विद्यार्थ्यांना वाचायला लावताय. बर, दोन्ही मॅडम छान शिकवायला लागलीत का? काय आतापर्यंत काय काय शिकलात? धडा. बर, ठीक आहे. मग तुम्हाला कसं वाटतं आज नवीन मॅडम तुम्हाला शिकवायला आहेत? छान वाटतंय का? बर, ठीक आहे. तिसरीच्या वर्गानंतर आता आपण जात आहोत चौथीच्या वर्गात. चौथीच्या वर्गात कोण कोण शिक्षक आहेत पाहूयात. याच्यामध्ये विद्यार्थी कोण आहेत? शिक्षक कोण आहे? शिक्षक कोण आहे? उभा राहा. हां, काय नाव आहे तुमचं सर? प्रदीप. प्रदीप सर आहे. बर, आणि तुमचं नाव काय आहे सर? निखिल. निखिल सर. छान. काय शिकवताय आज तुम्ही? बेरीज. बेरीज. छान. मुलीला छान कळायला वाटतं, बरोबर सोडवायला लागली. बघू विद्यार्थी काय म्हणतात. दोन्ही सर कसं शिकवतायत? छान शिकवतो. समजते का शिकवलेलं? हो. आणि काय वाटतं आज तुम्हाला वेगळं? आज नेहमीच्या तुमच्या टीचर नाही आहेत तुम्हाला शिकवायला. तुम्हाला कसं वाटतं आज? अर्पिता, कसं वाटतं आज? छान वाटतंय. बरं, ठीक आहे. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोविंद तांडा येथे शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा केला जात आहे. या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमामध्ये इयत्ता 5वीचे विद्यार्थी शिक्षक बनले आहेत. आणि आज अचानकच आमच्या शाळेला भेट देण्यासाठी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री BD कोळी साहेब यांनी अचानक भेट दिली आहे. तर आता आपण जाणून घेऊयात की कोळी साहेबांचं आमच्या शाळेविषयीचं मत आणि आजच्या कार्यक्रमाविषयीचं मत. हां, सांगा साहेब. आज दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा गोविंद तांडा या ठिकाणी मी भेट दिली. या शाळेची एकूण पटसंख्या 35 असून आणि उपस्थिती आज 100% म्हणजे 35 मुलं हजर आहेत. त्या ठिकाणी 2 शिक्षक हे कार्यरत असून आणि आज या ठिकाणी इयत्ता 5वीच्या मुलांनी शिक्षक दिनाचे सर्व वर्ग वाटीप्रमाणे सर्वांनी एक वर्ग घेतले आहेत. मुख्याध्यापक म्हणून दीपक हा मुलगा झालेला आहे. त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख म्हणून एक मुलगा झालेला आहे. सर्व आज याच वर्ग शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख
पद स्वीकारलेल्या सर्व माझ्या छोट्या बालमित्रांना, भावी शिक्षकांना मी आजच्या दिनी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याप्रमाणे या शाळेची गुणवत्ता चांगली असून रंगरंगोटी खूप चांगल्या प्रकारे केलेले आहे. त्याबद्दल या गोविंद तांड्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, माता, पालक या सर्वांचाही या शिक्षक दिनाच्या दिवशी मी खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो. अशीच या शाळेची गुणवत्ता वाढण्यासाठी दोन शिक्षकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपले खूप खूप आमच्या शाळेच्या वतीनं आभार.